आज मी बनवणार आहे ऑथेंटिक वांग्याचं भरीत. हो, तर मी खानदेशवरून आले आणि मला प्रचंड ऑब्सेशन झालं होतं. ताईकडे या सगळे पदार्थ मी एकदम आवडीने खाल्ले आणि येताना वांगी पण घेऊन आली, कारण आमच्याकडे ही वांगी नाही मिळत. तर छान असं तडका देऊन दिला जिरे, मोहरी आणि लसणाच्या पेस्टचा, आणि मस्त असं शेंगदाणे वगैरे आपलं बेसिक वांग्याचं भरीत होतं. फक्त याच्यात कांद्याची पात टाकली जाते आणि तीही खूप प्रमाणात नसते, थोडीशी असते. हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि भाजलेली वांगी छान अशी सोलून घेतली आणि ती अशी छान कांडून घेतली. कारण आहे ना, ज्या गुठळ्या वगैरे राहतात ना, त्या याच्यामध्ये नसतात. एकदम सॉफ्ट असं वांग्याचं भरीत असतं. तर ताईची ही सगळी प्रोसेस मी फॉलो केली आणि मस्त असं परतवून घेतलं. इथे माझं मस्त असं वांग्याचं भरीत रेडी आहे. त्यासोबतच मी करणार होते कळण्याच्या भाकरी. कळण्याचं पीठ माझ्याकडे नव्हतं आणि ताईनेच मला ते नवजीवनमधून आणून दिलेलं, आणि छान असा कळण्याचं पीठ आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे खूप सुंदर लागतं. सोबतच मी कढी पण बनवली. कढी पण बेसिकच होती, फक्त थोडेसे खडे मसाले आणि जिरं मोहरी टाकून छान तडका दिला आणि कढी बनवली. तर तुम्हाला सांगते, हे 3 कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं, भयंकर. तुम्ही नक्की ट्राय करा. कळण्याच्या भाकरी आईकडे मी खायची, पण आता इकडे काही दळूनही मिळत नाही, म्हणून मी येतानाच पीठ घेऊन आली. छान असं सुंदर स्वयंपाक आज झालेला होता आणि खरंच माझ्या ताईच्या हातची आठवण आली. तिच्या घरचं जेवण आणि तिच्या हातचं जेवण म्हणजे खरंच स्वर्गसुख. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे तिच्या हातात जणू काही अन्नपूर्णाच बसलेली आहे. इतकं सुंदर जेवण ती बनवते. आणि थोडंफार माझ्यातही ते गुण आहेत, पण थोडंसं आयतं मिळालं तर अजून छान लागतं. तर इथे माझी टम्म फुगलेली अशी कळण्याची भाकरी रेडी आहे. चला या जेवायला. आणि खूप दिवसांनी माझा व्लॉग आला, तो त्यासाठी सॉरी. इथून पुढे मी ट्राय करेल आपला व्लॉग रेग्युलर येत जाईल. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.